डी व्ही मॅथ्स कट्टावर आपले स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आहे चॅप्टर तिसरं, फ्रॅक्शनल नंबर अँड फंडामेंटल ऑपरेशन्स. फ्रॅक्शन म्हणजे काय? बघा इथं फ्रॅक्शन म्हणजे काय की when a number, quantity or an object is divided into equal part, one or more of such equal part is known as fraction. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला जर त्यांनी काहीतरी भागामध्ये जर इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं असेल तर ते त्याचे फ्रॅक्शन झाले. आणि फ्रॅक्शन हा एक्स अपॉन वायच्या फॉर्ममध्ये असतो आणि हा वाय इज नॉट इक्वल टू 0. बघा, विच रिप्रेझेंट अ नंबर ऑफ नंबर ऑफ इक्वल पार्ट ऑफ ऑब्जेक्ट. आता बघा इथं दिलेले आहे, बघा इथं काही फ्रॅक्शन दिले आणि आपण काय म्हणतो की फ्रॅक्शनला बघा एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये असतो. तर एक्स हा न्युमिरेटर असतो आणि वाय हा डिनॉमिनेटर असतो, बरोबर. तर खाली या बघा या फिगर दिलेल्या आहेत. तर पहिल्या फिगरमध्ये एका ऑब्जेक्टचे 7 इक्वल पार्ट केले, त्याच्यापैकी 2 भाग कलर आहेत आणि बाकी 7 7 आणि 5 भाग आहेत ते म्हणजे शेडेड आणि नॉन शेडेड रिजन आहेत. तर असे फ्रॅक्शन पाडले आहेत. इथं बघा ट्रायंगलमध्ये 4 भाग आहेत, त्यापैकी 3 शेडेड आहेत. इथं पण बघा एक सर्कलचे 4 भाग पाडले आहेत, 3/4 म्हणजे 3 भाग शेडेड आहेत आणि एक भाग नॉन शेडेड म्हणजे त्याला शेड केलेलं नाही. तसं इथं एक आहे की हे दिलेली रेक्टँग्युलर बॉक्स दिले, त्याचे किती पार्ट पाडले आणि 10 पार्ट आहेत, त्याचे की पार्ट हे शेडेड आहेत. मग त्याला काय 5/10 म्हणजे 1/2 म्हणजे अर्धा शेडेड आहे आणि बाकीचे नॉन शेडेड आहेत, बरोबर. तर पुढचं काय आहे, फ्रॅक्शनचे टाईप कुठले आहेत. आता हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आहे की न्युमिरेटर इज लेस दॅन द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, देन फ्रॅक्शन इज कॉल्ड प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे बघा इथं एक्झाम्पल दिले 8/11, 4/9, 19/27. म्हणजे जर न्युमिरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा लहान असेल तर ते प्रॉपर फ्रॅक्शन आहे, म्हणजे त्यांचं जे आन्सर येईल ते 1 पेक्षा कमी येईल. बघा आता हे फ्रॅक्शनचे एक्झाम्पल दिलेत. पुढचं आहे इनप्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे की न्युमिरेटर हा एकतर इक्वल असेल डिनॉमिनेटरच्या, म्हणजे अंश हा छेदाच्या बरोबर असेल किंवा छेदापेक्षा मोठा असेल, म्हणजे त्यांचं जे आन्सर येईल ते एकतर बरोबर 1च्या बरोबर येईल किंवा त्याच्यापेक्षा मोठं येईल. म्हणजे बघा एक्झाम्पल, आता 5 आहे, 5/4. आता यांचं जे आन्सर येईल ते काय येईल, 1.25. आता हे 1.25 म्हणजे एक रेशोपेक्षा वरती गेलं ते, बरोबर. तस त्या टाईप. किंवा मग एकतर इक्वल पाहिजे, बघा इक्वलसाठी काय करावं लागेल, इक्वल म्हणजे बघा आता याचं जे आन्सर आहे ते काय 3/3 म्हणजे पूर्ण 1 रेशो येतोय, बरोबर. हे म्हणजे हे एकतर त्याचा जो आन्सर आहे ते एकतर एक एक यायला पाहिजे, म्हणजे याचं आन्सर 1 किंवा 1 पेक्षा जास्त त्याचं हे यायला पाहिजे आन्सर रेशोचं. तसंच पुढचं बघा हे एक्झाम्पल दिलेत 7/12 म्हणजे हे 1 पेक्षा जास्त आहे. 12 ने भाग दिला तर 12 आणि त्याच्यापेक्षा त्याचं जे एक उत्तर येतं आहे ते 1 पेक्षा जास्त येतं आहे. 12/7 या रेशोचं पण तसंच आहे. 18/15 याचं पण तसंच आहे. पुढचं काय आहे, मिक्स फ्रॅक्शन आहे. बघा मिक्स फ्रॅक्शन आहे. मिक्स फ्रॅक्शनमध्ये काय आहे की जेव्हा अ फ्रॅक्शन कंबाईन विथ होल नंबर विथ फ्रॅक्शनल पार्ट, म्हणजे बघा आता हे बघा
आता इथं बघा एक हा होल नंबर आहे, एक हा होल नंबर आहे आणि एक फ्रॅक्शनल पार्ट पण आहे त्यांचा, म्हणजे सोबत होल नंबर सोबत फ्रॅक्शनल पार्ट आहे. बघा आता होल नंबर अपॉन फ्रॅक्शन पार्ट काय आहे 16, म्हणजे 1 हा होल नंबर आहे हा, आणि हा एवढा जो आहे तो फ्रॅक्शन आहे 7/16. तर ते काय आहे, मिक्स फ्रॅक्शन आहेत, म्हणजे होल नंबर पण आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट पण, बरोबर. त्याच टाईप पुढचं काय आहे, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय की इक्वल फ्रॅक्शनमध्ये जेव्हा दोन फ्रॅक्शन दिलेले असतात पण त्यांचं जे आन्सर आहे ते एकच येतं, म्हणजे सेम येतं. म्हणजे त्यांचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिफरंट असतात, पण जे आन्सर आहे ते सेम आहे. बघा आता 3/5 म्हणजे आणि 6/10. आता 6/10ला जर 2 ने डिवाइड केलं, बरोबर. आता बघा 3, आपण एक्झाम्पल बघू. इथं दिलं काय आहे 3/5, बरोबर. आणि दुसरं दिलं आहे 6/10. 6/10. आता याला जर 2 ने भाग दिला तर काय येईल 3, आणि याचं काय येईल, याचं 5 येईल, बरोबर. म्हणजे मग आन्सर काय आलं बघा 3/5 झालं. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर वेगळे असू शकतात. आता याचे 5/10 होतं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिफरंट असू शकतात, पण त्यांचं जे आन्सर आहे ते सेम येईल. पुढचा आणखी एक दिला आहे 30/50. 30/50. आता बघा 0 ने 0 कॅन्सल, 3/5 आलं. म्हणजे 10 ने जरी भाग दिला तरी 3/5 येत आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिफरंट असतात, पण त्यांचं जे येणारं आन्सर आहे ते सेम येतं. त्या टाईप आहे. त्याला आपण काय म्हणतो तर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. आता रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन बघणार आहेत. रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय की उलटं करायचं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर करायचं. आता बघा न्यूमरेटरला डिनॉमिनेटर करायचं, म्हणजे अंशाला छेदात आणि छेदाला अंशात, म्हणजे रिव्हर्स करायचं असतं ते. बघा इथं दिलं रेसिप्रोकल इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज इंटरचेंज टू इच अदर. म्हणजे अंशाला छेदात आणि छेदाला अंशात जर केलं तर त्याला आपण काय म्हणतो रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणतो. आता इथं 4/5 दिलं आहे, बरोबर. 4/5 दिलं आहे तर काय सॉरी, म्हणजे काय दिलं आहे 4/5. आता हा 4/5 दिला आहे, पण याचं जर रेसिप्रोकल काढायचं आहे तर या अंशाला छेदात आणि छेदाला अंशात करतो, म्हणजे इंटरचेंज करतो. बघा इथं आता हा छेद 5 होता तर तो अंशात गेला, म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर झाला आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर झाला. त्याला आपण काय म्हणतो रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन, बरोबर. पुढचं काय ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन आहे, बरोबर. ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन आहे. ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन ॲडिशन ऑफ फ्रॅक्शनमध्ये काय करतो की दोन फ्रॅक्शन किंवा ते 2पेक्षा जास्त असतील तर त्यांची ॲडिशन कशी करायची ते आपण बघणार आहेत, बरोबर. तर इथं जे एक्झाम्पल दिले आहेत ते कुठले आहेत की 1/9, म्हणजे 1 बघा 1/9 आणि प्लस 8/9 प्लस
5/9. आता इथं काय आहे, पण इथं कंडिशन आता बघा, प्रत्येक कंडिशन आहे जेव्हा डिनॉमिनेटर आर इक्वल, म्हणजे वेन डिनॉमिनेटर्स आर इक्वल, म्हणजे जेव्हा छेद समान असतील त्यावेळेस फ्रॅक्शनची फ्रॅक्शनची बेरीज कशी करायची असं त्यांनी दिलं आहे. तर काय आहे, 1/9 प्लस 8/9 प्लस 5/9. अशा वेळेस काय करायचं, जर छेद समान असतील तर काय करतो आपण, फक्त अंशांची बेरीज करतो, कारण छेद कॉमन आहेत ना. प्लस 5/9. तर यांचं जे आन्सर आहे ते काय येईल, 1 आणि 8 9, 9 9 आणि 5 किती, 14. 9 आणि 5 14. यांचं जे आन्सर आहे काय येईल ते, याला थोडं स्मॉल करतो. 1 आणि 8 9 आणि 5 14 झाले. मग काय आहे, 14/9 हा त्यांचा रेशो येईल, बरोबर. आता इथं आन्सरमध्ये काय दिलं आहे, इथं पण ते दिलं आहे बघा, 14/9. तसं की जेव्हा छेद समान असतात तेव्हा फक्त अंशांची बेरीज करतो, बरोबर. पुढचं काय आहे, वेन फ्रॅक्शन्स आर मिक्स विथ इक्वल डिनॉमिनेटर. म्हणजे काय सांगितलं आहे, आता मिक्स फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आलेलं आहे, बरोबर. तर मिक्स फ्रॅक्शनची बेरीज कशी करायची त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं आहे. तर याच्यात काय करतो, जे मिक्स फ्रॅक्शन असतं ना, त्यात जे होल नंबर असतात त्याला आपण वेगळं करतो, आणि जे फ्रॅक्शन असतात त्यांना वेगळं करून त्यांची आपण बेरीज करत असतो. पण त्याच्यामध्ये बी मिक्स फ्रॅक्शनमध्ये बी डिनॉमिनेटर जर इक्वल असेल, आता बघा इथं डिनॉमिनेटर इक्वल आहे. आता बघा इथं इथलं एक्झाम्पल घेऊ. आता काय आहे, डिनॉमिनेटर 7/7 होल नंबर आहे, सॉरी. तर काय करतो, 7 2/8 प्लस 4 होल नंबर आणि फ्रॅक्शनमध्ये 1/8 प्लस, आता हे प्लसचं चिन्ह आहे, बघा, प्लसमध्ये 3 आणि फ्रॅक्शनमध्ये पण 3/8. तर यांची बेरीज कशी करतो, जेव्हा डिनॉमिनेटर सेम आहे, बघा इथं छेद 8 सेम आहे, तर काय करतो, पहिले जे होल नंबर आहेत त्यांना बाजूला काढतो. 7 प्लस 4 प्लस 3 यांना बाजूला काढून आणि यांचे काय करतो, जे वरचे जे अंश आहेत 2 प्लस 1 प्लस 3 आणि डिनॉमिनेटर सेम आहे, तो काय 8, बरोबर. तर त्यांचं जे येणारं उत्तर आहे
ते कसं येईल बघा. इक्वल्स टू, आता 7 आणि 4 किती झाले? 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, आणि फ्रॅक्शनमध्ये 2 आणि 1 3 आणि 3 6, म्हणजे 6 अपॉन 8, म्हणजे 14 6/8, म्हणजे बघा हे आन्सर आलंय. त्याच टाईप वेन, आता बघा पुढची काय आहे, वेन डिनॉमिनेटर आर अनइक्वल. आता पुढचं काय आहे, डिनॉमिनेटर जर अनइक्वल असतील तर त्यावेळेस काय करायचं? डिनॉमिनेटर अनइक्वल असतील तर, आता इथे एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, आता 5/3, 2/5 आणि 3/10 दिलं आहे. तर त्यावेळेस काय करतो की 5/3, 2/5 आणि 3/10, बरोबर. 5/3 प्लस 2/5 प्लस 3/10. आता यांचे काय करतो, तर यांचा एलसीएम काढतो. अशा वेळेस काय करतो 5/3, 2/5, आणि जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर वेगळे असतील, त्याचे जर दोघी सेम नसतील, तर त्यावेळेस आपण डिनॉमिनेटरचा एलसीएम काढतो. आता बघा, डिनॉमिनेटरचा एलसीएम काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, 3, 5 आणि 10 यांचा एलसीएम, बरोबर. यांचा एलसीएम किती येईल? तर बघा, एलसीएम काढताना एक बघायचं, एखाद्या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो का? 3 आणि 10ला जात नाही. 5 जातो का? 5 जातो. 5 एका 5 2 10, मग हिला कट करायची. मग कुठले उरले? 3 आणि 10 उरले. तर यांचा जर एलसीएम काढायचा आहे तर काय करावं लागेल, मग दोनच संख्या उरल्या, त्यांचा एकमेकांशी गुणाकार करायचा. तर काय करायचं की 3 आणि 10ला जात नाही, मग अशी संख्या बघायची की त्याला दोघांनी भाग जातो, किंवा मग दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग आपण काय करू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल? 30 येईल, म्हणजे 30 आता त्यांचा एलसीएम आला आहे, बरोबर. तर 30 एलसीएम आला आहे, तर मग 30 एलसीएम आला आहे म्हणजे मग खाली 30 यायला पाहिजे. आता याला जर 30 करायचं तर याला 10 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजे वरती पण 10 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, बरोबर. तर 10 ने मल्टिप्लिकेशन करायचं आहे दोघी साईडला. याला कितीने करावं लागेल, याला 30 होण्यासाठी 6 ने करावं लागेल दुसऱ्या याला. मग बघा 5 इंटू 10 नेच करावं लागेल याला, बरोबर. सेकंडला काय करावं लागेल, 2 ला 6 ने करावं लागेल, कारण 30 होण्यासाठी. तिसरं काय आहे, 3 ला, आता बघा 3 ला 10 म्हणजे 3 ने करावं लागेल, कारण 10 ते 30 होतं ना. 10 गुणिले 3 बरोबर 30. तर यांची बेरीज करावी लागेल. यांची बेरीज
बघा यांची बेरीज केल्यावर म्हणजे काय होईल, याचं पहिल्याचं काय होईल, 5 10 50 बरोबर. 50 50 प्लस हे 6 दुने 12 12 प्लस 3 त्रिक 9 भागिले किती तर 30. आता बघा 50 60 62 72 71 म्हणजे काय येईल, 71 भागिले 30. 71 भागिले 30 हे त्याचं फ्रॅक्शन येईल. म्हणजे केव्हा, जेव्हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हे वेगळे असतील बघा, 5/3 2/5 आणि 3/10. तर तेव्हा त्यांचं काय करतो, सुरुवातीला आपण काय करतो, डिनॉमिनेटरचा LCM काढतो. त्याच्यानंतर LCM काढल्यानंतर मग खाली आता 30 येईल. मग इथं 30 होण्यासाठी 30 डिनॉमिनेटर 3 आहे, तर त्याचं 30 होण्यासाठी काय 10 ने गुणाकार करावा लागेल. 10 ने गुणाकार दोघी साईडला करावा लागेल बरोबर. तसंच 5 30 व्हायला 6 पंचे 30, मग वरती पण 6 ने गुणाकार केला. तसंच 10 त्रिक 30 म्हणून इथं वरती पण 3ला अंशाला 3 येतं, त्यालाही 3 ने गुणाकार केला तर काय आलं, 3 त्रिक 9. मग आणि मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, मग बघा डिनॉमिनेटर तर सेम झाला 30 झाला. मग न्यूमरेटर म्हणजे अंशांची बेरीज करायला लागेल. तर अंशांची बेरीज किती आली, 71/13 बरोबर. तर पुढचं काय आहे, पुढचं काय आहे बघा आता. पुढचं, वेन फ्रॅक्शन्स आर मिक्स विथ अनइक्वल डिनॉमिनेटर्स. आता बघा इथं मिक्स फ्रॅक्शनचं एक्झाम्पल दिलं आहे. हे बघा की आता मिक्स फ्रॅक्शन आहे म्हणजे होल नंबर्स आहेत, होल नंबर बरोबर फ्रॅक्शन आहेत, पण त्याच्यामध्ये जे फ्रॅक्शन आहेत त्यांचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे जो छेद आहे तो इक्वल नाही आहे. तर त्यावेळेस काय करतो की होल नंबरला एका साईडला घेतो, होल नंबर एका साईडला लिहून घेतो आणि जे फ्रॅक्शन आहे त्यांची बेरीज करतो बरोबर. त्यांची बेरीज करतो. हे बघा आता इथं काय केलं आहे बघा, 543चं काय केलं आहे, जे होल नंबर आहेत ते बाजूला काढले बरोबर. आणि जे जे फ्रॅक्शन आहे इकडं, हे एवढे फ्रॅक्शन आहेत, हे बघा हे फ्रॅक्शनची एक वेळ. मग फ्रॅक्शन जर अनइक्वल असतील तर काय करतो, तर इथं पण सेम प्रोसेस आहे. आता 3 2 6 डिनॉमिनेटर आहे बघा, 3 2 6 डिनॉमिनेटर आहे, तर त्यांचा LCM काढतो बघा. आता होल नंबर बघा, 5 + 4 + 3 हे तर होल नंबर आहेत, हे बाजूला काढले, प्लस हे जे फ्रॅक्शनमध्ये आहेत, फ्रॅक्शन 2/3 प्लस 1/2 प्लस 1/6 यांचं काय करतो, तर यांची बेरीज म्हणजे यांचं छेदांचा LCM काढतो. तर बघा यांचं LCM काढायचं आहे तर काय करावं लागेल,
म्हणजे या तिघी संख्यांचा एलसीएम काढावा लागेल. तर यांचा एलसीएम काय बघा, 3 आणि 6ला भाग जातो, 2 आणि 6ला भाग जातो, म्हणजे यांचा जो एलसीएम आहे तो काय आहे 6 आहे, बरोबर. तर इथं काय चेंज करायची गरज नाही. मग इथं जर 6 होण्यासाठी काय करावं लागेल, याला 2ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे काय होईल, 2 × 2 अपॉन 3 × 2 प्लस, आता 1ला 3ने गुणाकार करावा लागेल, कारण 2ला 6 होण्यासाठी 3ने गुणाकार करावा लागतो, म्हणून मग अंश आणि छेदाला दोघांना इक्वल नंबरने गुणाकार करावा लागेल. प्लस 1/6. आता हे 1/6 झालं, म्हणजे हे पण 6 होईल, हे पण 6 होईल, आणि हे तर 6 आहे. मग यांचं काय होईल, 2 × 2 4 प्लस, बरोबर, बघा 4 प्लस 3 प्लस 1/6, बरोबर. तर काय होईल, यांचं जे आन्सर आहे ते काय येईल, 4 प्लस 3 प्लस 1, म्हणजे किती झाले, 4 आणि 4 8, म्हणजे 8/6. हा त्यांचा फ्रॅक्शन, हा तर फक्त फ्रॅक्शन झाला. पण आपण इकडे बाजूला होल नंबर काढले बाजूला, तर हे किती आहेत, 5 आणि 4 9, 9 आणि बघा, हे बघा, हे 5 4 3 सॉरी 5 4 आणि 3 यांचे होल नंबर होता हा. यांची जी टोटल होती ती किती होती, 12 होती, 12. मग त्या 12ला पण ॲड करावं लागेल इथं, 12 म्हणजे काय येईल, 12.8/6 अपूर्णांक त्याचं उत्तर येईल, बरोबर. तर पुढचं काय आहे, पुढचं बघणार आपण. सॉरी, पुढचं काय बघा, पुढचं, वेन अ फ्रॅक्शन्स आर मिक्स विथ इक्वल डिनॉमिनेटर्स. हे झालं वाटतं आपलं. बघू, वेन अ फ्रॅक्शन्स आर मिक्स विथ इक्वल डिनॉमिनेटर, म्हणजे इथं काय दिलं आहे, एक डिनॉमिनेटर दिलेला आहे की 4 हा डिनॉमिनेटर सेम आहे आणि मिक्स फ्रॅक्शन आहेत. तर त्यांचं काय होईल, त्यांच्यात काय करतो, 8.7/4 अपूर्णांक मायनस 4.5/4 अपूर्णांक असं दिलेलं आहे. तर काय करतो, तर म्हणजे पूर्णांक आहे त्यांना एका साईडला घेतो. आता बघा इथं मध्ये मायनस साईन असल्यामुळे 8तनं 4 गेले 4, त्यानंतर आता 7/4 मायनस 5/4 हे 2 फ्रॅक्शन आहेत. मग त्यांचं असल्यामुळे त्यांचं जे अंश आहेत, अंशांची काय होईल, वजाबाकीचं चिन्ह आहे. तर बरोबर काय आलं मग, 4.2/4 अपूर्णांक त्याचं उत्तर आलं. मग खाली काय दिलं, वेन डिनॉमिनेटर्स आर अनइक्वल. जर डिनॉमिनेटर अनइक्वल असतील तर काय करतो आपण, दोघांचा छेदाचा एलसीएम काढतो, आणि एलसीएम काढल्यानंतर अंशांचं, आता इथं वजाबाकीचं आहे चिन्ह म्हणून दोघांच्या वजाबाकी करून घेतो. तर त्याचं उत्तर आलं आहे 1/6. तसंच बघा, वेन अ फ्रॅक्शन्स आर मिक्स विथ अनइक्वल डिनॉमिनेटर्स. आता मिक्स फ्रॅक्शन आणि अनइक्वल डिनॉमिनेटर्स इथं पण ते जे पूर्णांक म्हणजे जे
होल नंबर आहेत ते बाजूला काढायचे आणि जे फ्रॅक्शन आहेत त्यांच्या बाजूला ऑपरेशन वेगळ्या साईडला ऑपरेशन करायचं आणि दोघांचं ऑपरेशन झाल्यावर मग दोघांची सम करतो. बरोबर. पुढचं काय मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. आता बघा मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन काय आहे? मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 1/3 इंटू 2/3. बरोबर. तर यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं? तर बघा यांचं मल्टिप्लिकेशन करताना अंशांच्या दोघांचा मल्टिप्लिकेशन होतो आणि छेदांचा दोघांचा होतो. 1 इंटू 2/3 इंटू 3. त्यांचं काय आलं 1 इंटू 2 मीन्स 2 आणि 3 इंटू 3 मीन्स 9. 2/9 त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल. तर हे जर सेम कंडिशन जर मिक्स फ्रॅक्शनमध्ये असेल तर कसं करायचं ते आपण बघू. आता बघा इथं एक एक्झाम्पल दिलं आहे. 1.2/3 अपूर्णांक इंटू 2.3/1 अपूर्णांक. तर त्यांचं कसं करायचं? तर याच्यात काय करतो की यांना पहिले आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेतो. फ्रॅक्शन आता फ्रॅक्शनमध्ये करताना कसं करतो बघा. आता बघा 1.2/3 अपूर्णांक. तर यांना फ्रॅक्शनमध्ये करताना काय करतो की 3×1 अधिक 2 किती झाले 5 म्हणजे 5/3. आणि एक दुसरं काय आहे 2 पूर्णांक बघा 2 आणि 3/1 अपूर्णांक. आता याला काय करावं लागेल याच्यामध्ये तसंच आहे बेक या दोघांचा गुणाकार आणि यांचे अधिक म्हणजे काय बेक प्लस 3 5/1 आणि मग या दोघांचा गुणाकार करायचा. तर अंशांचा गुणाकार अंशाशी 5×5 = 25 आणि 3×1 म्हणजे 25/3 हा त्यांचा गुणाकार आला आहे. पुढचं आता डिव्हिजन कसं करायचं. डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन बघा. फर्स्ट कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे काय करावं लागतं आता जे जसं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये केलं तसंच की जर मिक्स फ्रॅक्शन असेल तर त्याला अगोदर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करावं लागतं. त्यानंतर मग पुढचं करावं लागतं. आणि सेकंड काय इन अ डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन फर्स्ट ऑफ ऑल ऑर इंटरचेंज द पोझिशन ऑफ न्यूमिरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द सेकंड फ्रॅक्शन. म्हणजे सेकंड फ्रॅक्शन जर डिवाइडमध्ये असेल तर त्याला इकडं गुणाकारात आणून करावं लागतं. तर बघा त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत आपण. इथं काय आहे 1/4 डिवाइड बाय काय आहे 1/2. बरोबर. तर यांचं काय येईल अगोदर यांना जे डिवाइडमध्ये असेल यांना गुणाकारात आणावं लागतं. तर आता हे डिवाइडमध्ये गुणाकारात येताना काय होतं गुणाकारात येताना हा जो 2 आहे तो अंशात जातो आणि हा जो 1 आहे तो छेदात जातो. म्हणजे बघा सॉरी आता हे भागाकाराचं गुणाकारात जाताना हा 2 वरती जाईल अंशामध्ये आणि हा 1 खाली छेदामध्ये आणि यांचा मग सेम जसं आपण गुणाकार केले तसे गुणाकार 2 आणि 4 4 बरोबर. बघा म्हणजे काय आणखी याला
आणखी याला कमी करता येईल. याला कसं करू, बे एक बे आणि बे दोन्ही 4, म्हणजे त्याचा आणखी दुसरा आन्सर काय येईल तर 1/2. बरोबर. हे आपल्याला झालं डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. पुढचं बघणार आहेत. पुढचं काय आहे तर एल सी एम अँड एस सी एफ ऑफ फ्रॅक्शन. आता बघा LCM आणि SCF ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय, जेव्हा LCM ऑफ फ्रॅक्शन काढतो तेव्हा काय करतो, न्युमिरेटरचं LCM काढतो आणि डिनॉमिनेटरचा SCF काढतो. आता याच्यावर मी एक व्हिडिओ बनवली आहे की फ्रॅक्शनचं LCM आणि SCF काढण्याची ट्रिक काय आहे, तर ती तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. पुढचं काय SCFची पण बनवली मी. SCF काढताना SCF ऑफ फ्रॅक्शन काढायचं असेल तर वरचा न्युमिरेटरचा SCF काढतो आणि खालचा LCM काढतो. म्हणजे बघा लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, LCM काढताना समोर LCMच काढायचा वरती आणि खाली त्याचा अपोजिट म्हणजे SCF काढायचा. तसंच SCF काढताना SCFच्या समोर वरती SCFच काढायचा आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये LCM काढायचा. आता बघा इथं एक्झाम्पल दिले आहे, त्यांनी काढून दाखवलं आहे. पुढचं काय कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन, म्हणजे जेव्हा फ्रॅक्शन दिले असतात त्याच्यापैकी लहान कुठला मोठा कुठला, तर त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसं मांडायचं, म्हणजे चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये आपण त्याला मांडतो. ते कसं करायचं ते बघू आपण. तर बघा आता इथं काय बघा, इथं दिलेलं आहे की कुठला आहे बघा, याच्यात ग्रेटर फ्रॅक्शन कुठला आहे ते ओळखायचं आहे. तर काय दिलं आहे 1/2 3 4 आणि काय आहे दुसरा 5/6. पुढचं 5/6 दिलं आहे. 1/2 म्हणजे काय 0.5. बघा आता हे काढतो, 2ने डिवाइड करायचं, एकला भाग जात नाही म्हणून काय केला 0 ठेवला, मग दशम चिन्ह दिलं, याच्यावर एकावर 0 दिला, मग 2×5 = 10, मग 5 आलं. बरोबर. तसंच याचं पण आहे, 4 आणि 3ला भाग जात नाही, मग काय केलं 3वर 0 ठेवला, इथं 0 ठेवला, दशम चिन्ह दिलं आणि पुढे 3वर 0 दिला, मग 4×5 = 4, 24, 4×7 = 28, अजून 2 उरले, मग 2ला भाग जात नाही, आणखी 0 ठेवला, 4×5 = 20 म्हणजे 75. बरोबर. तसंच तसंच याचं पण आहे 5/6. त्याचं काय आहे 5/6चं 0.83. हे पण त्याच टाईप आहे. .83. याच्यात मोठा कोणता आहे तर मोठा आहे, तर याच्यापैकी त्यांनी सांगितलं की ग्रेटर फ्रॅक्शन कुठला आहे. बघा ग्रेटर फ्रॅक्शन काय आहे की 0.8 सर्वात मोठा आहे, मग नंतर 0.75 म्हणजे 3/4 मोठा आहे, त्यानंतर मग 0.5, मग 1/2, म्हणजे सर्वात लहान आहे तर 1/2 आणि सर्वात मोठा आहे तर 5/6. हे त्याचं आहे. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलं आहे की तर सर्वात पहिले मोठा घ्यायचा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, कारण आपण उतरत्या क्रमाने घेतो ना, मग वरून खाली येतो आपण, म्हणून सर्वात अगोदर मोठा घेतो, नंतर मग लहान घेतो. मग बघा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं आहे, काही एक्झाम्पल दिलेत. 7/12, 7/12, 5/8, पुढचं 11/15, तर यांचे व्हॅल्यू काढायचं आणि त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, म्हणजे सर्वात पहिले अगोदर मोठा घ्यायचा मग छोटा. त्यांनी व्हॅल्यू दिल्यात बघा 0.59, 0.63 आणि 0.7, 0.74. बरोबर.
तर हे त्यांना डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मध्ये काय करावं लागेल, सर्वात मोठा काय आहे, सर्वात मोठा कुठला इथं, तर 11/15 बरोबर. मग 11/15 आहे, मग अगोदर तो घ्यावा लागेल 11/15. त्याच्यानंतर 11/15 नंतर कुठला आहे 0.63 म्हणजे 5/8. 5/8 पुढचा 7/12. पुढचा काय आहे 7/12. तर हे झाले डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे काय करतो, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण वरून खाली येतो, त्याच्यामुळे सर्वात अगोदर मोठा येतो, मग त्याच्यापेक्षा छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा. आणि असेंडिंग ऑर्डरमध्ये काय करतो की की सर्वात अगोदर सर्वात लहान, कारण असेंडिंग ऑर्डरमध्ये चढता क्रम म्हणजे खालून आपण लहानातनं पुढे वरती जातो, म्हणजे मग सर्वात लहान मग मोठा असा घेत जातो, बरोबर. तर काय येतं इथं इम्पॉर्टंट फॅक्ट्स दिले, ते काय आहे, इन अ 2 or more fraction, if denominators are same, then the fraction with greater numerator is greater, or fraction with lesser number numerator are lesser. म्हणजे जर फ्रॅक्शन दिले आणि डिनॉमिनेटर जर सेम असतील, आणि मग तेव्हा ज्या डिनॉमिनेटर, मग काय सांगितलं की जो डिनॉमिनेटर ग्रेटर असेल तो मोठा असेल, म्हणजे जो अंश मोठा असेल. आता बघा आपण एक्झाम्पल बघू. जर डिनॉमिनेटर जर सेम असतील, तर त्यावेळेस जो न्यूमरेटर मोठा आहे, आता हा 9 हा मोठा आहे, तर तो फ्रॅक्शन, मग हा फ्रॅक्शन सर्वात मोठा आहे, आणि ज्याचं न्यूमरेटर म्हणजे अंश सर्वात लहान आहे, हा सर्वात लहान असेल. त्याच प्रकारे सेकंड फॅक्ट काय आहे, दुसरं दिलं आहे की इन अ 2 or more fraction, इफ न्यूमरेटर्स आर सेम, देन द फ्रॅक्शन विथ greater denominator is lesser as a fraction with lesser denominator is greater. आता बघा इथे पण एक्झाम्पल बघू. आता इथं काय सांगितलं यांनी की जर न्यूमरेटर सेम असतील, बरोबर, न्यूमरेटर सेम आहेत, तर जर जो डिनॉमिनेटर सर्वात लहान तो फ्रॅक्शन सर्वात मोठा. आता हा इथं बघा 4 सर्वात लहान आहे, तर हा फ्रॅक्शन सर्वात मोठा आहे, आणि डिनॉमिनेटर जो सर्वात मोठा तो फ्रॅक्शन सर्वात लहान, असं त्यांनी सांगितलं आहे. पुढचा फॅक्ट काय आहे, बघा पुढचा फॅक्ट बघणार आहेत आपण. इफ अ डिफरन्स बिटवीन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ गिवन फ्रॅक्शन आर सेम, then the fraction have a greatest numerator is greatest, and fact having the lowest numerator is lowest. म्हणजे काय सांगितलं की डिफरन्स बिटवीन म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर डिफरन्स असेल, तो जर सेम असेल, देन द फ्रॅक्शन हॅविंग द ग्रेटेस्ट न्यूमरेटर इज ग्रेटर, अँड फ्रॅक्शन हॅविंग द लोएस्ट न्यूमरेटर इज लोएस्ट. आता याचा पण आपण एक्झाम्पल बघू. आता बघा
आता बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला डिफरन्स काय इथं 1 आहे, बरोबर. इथं काय आहे, इथं पण 1 आहे. 7 आणि 8 मध्ये डिफरन्स 1. जर जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले जर डिफरन्स सेम असतील तर त्यावेळेस जो न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन सर्वात मोठा, म्हणजे हा याच्या न्यूमरेटर मोठा असल्यामुळे हा फ्रॅक्शन सर्वात मोठा आहे आणि याच्या न्यूमरेटर लहान असल्यामुळे हा सर्वात छोटा आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. तर आपला आज थिअरीचा पार्ट झालेला आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये न्यूमेरिकल बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.